प्रफुल्ल लोढा कुणाचा यावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये सुरू झालेले आरोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचले। प्रफुल्ल लोढांकडे कोणतं गुपित आहे असा सवाल एकनाथ खडसेंनी केला होता। तर प्रफुल्ल लोढाकडे कोणतं बटन आहे ज्या बटनामुळे गिरीश महाजन लोढाला शरण गेल्याचा दावा खडसेंनी केला होता। खडसेंच्या याच आरोपांना गिरीश महाजनांनी सडेतोड उत्तर दिले। पण आता या दोघांमधील आरोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले। निखिल खडसेंच्या आत्महत्येचा विषय गिरीश महाजनांनी छेडलाय। लोढानंच निखिल खडसेच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची आठवण करून दिली। तर खडसेंनीही निखिल खडसेच्या आत्महत्येची खुशाल चौकशी करा असं प्रति आव्हान दिलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे। लोढावरून सुरू झालेले आरोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेत। तर निखिल खडसेंच्या आत्महत्येची चौकशी करा असं महाजनांनी म्हटलंय। तर खुशाल सीबीआय चौकशी करा असं खडसेंनी यावेळी म्हटलेलं आहे। मग तेच म्हणतो, मग तो लोढा म्हणतो ना SIT करा म्हणून। मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली। इकडनं राईट हँड माणूस इकडनं गोळी घालतो, इकडनं कशी काय गोळी जाते, अनेक प्रश्न उत्तर मिळत नाहीये। म्हणून तरी आहे प्रश्न। एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर CBI कडून चौकशी केली पाहिजे, याचे डोकं फिरलेलं दिसतंय। एकुलता एक मुलगा माझा गेला, त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही। गिरीश महाजनाला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं, म्हणून बेछूट आरोप करायचे। तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर CBI कडून चौकशी करत सत्य काय ते बाहेर काढ। वारंवार हवेत वाफा कशाला सोडतोय। तर यावेळी आपण पाहतोय खडसेंनी निखिल खडसेंच्या आत्महत्येची खुशाल चौकशी करा असा प्रति आव्हानही महाजनांना दिलेला आहे। तर लोढावरून सुरू झालेले आरोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेत। निखिल खडसेंच्या आत्महत्येची चौकशी करा असं महाजनांनी म्हटलंय। तर खुशाल चौकशी करा असं खडसेंनी म्हटलंय। मुंबईमध्ये 25, दिल्लीला 25 वेळा ते गेलेत। अक्षरशः लोटांगण घालत होते तिथे की वाचवा म्हणून, गेले नाहीत। आता एक केस झाली मुरुमची रॉयल्टीची, कोण गेलं दिल्लीला? मग तुम्हाला चालतं का रे गेलेलं? मग तुमचा आमचा संबंध काय, कशासाठी येतात? मास्तरचा पोरगा होता तर एवढी प्रॉपर्टी आली कशी? या धरणाच्या संदर्भामध्ये सांग घेतली की नाही सोनाराची जमीन विकत? त्या संदर्भामध्ये 5 पटीनं पैसे कमवले की नाही? आणि त्याच्यामध्ये आंबे लावले की नाही? एका 2-3 एकरचे 5 कोटी तुम्ही कमवले, आपल्या 15 कोटी त्या ठिकाणी कमवले। आणि तेच व्हाईट करून दाखवले का त्याला इन्कम टॅक्स नाही आहे? असे किती प्रयत्न असतील। BR आपल्या त्या कोणती सोसायटी BHR, त्या BHR सोसायटीच्या प्रॉपर्ट्या कशा काय इतक्या तुमच्या नावावर एकाएकी तुमच्या नावावर झाल्या? कशा काय इकडून लिलावात घेतल्या म्हणतात?